श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सर्वांना. श्री गुरुदेव दत्त. चला, आजचा सुविचार आहे. स्वामी म्हणतात, माफी मागून लहान व्हा, माफी मागून लहान व्हा, पण खोटं बोलून कधीच मोठं होऊ नका. बरोबर का नाही? श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. बरोबर असेल तर नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. चला, आजची पूजा केलेली आहे आणि पूजा दाखवते अगोदर, त्यानंतर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. स्वयंपाक झालेला आहे, झाडून झालेला आहे, फक्त धुणं कपडे वगैरे धुवायचे राहिलेले आहेत. त्या म्हणलं अगोदर पूजा करून घेऊया. आज आहे मंगळवार, म्हणजेच माझ्या रेणुका देवीचा लाडका वार आहे. चला दाखवते रेणुका देवीला पण आणि पूजा पण. हे पाहू शकता, पूजा केलेली आहे आणि रेणुका मातेला आज गुलाबाचं फुल अर्पण केलं होतं. तर पाहू शकता एक साईडला झालेलं आहे आणि स्वामी समर्थ महाराज आपले, आणि हे रेणुका देवीचं रूप आहे. रेणुका देवीला मंगळवारच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी असं मळवट भरते मी. शुक्रवार मंगळवार हे तुपाचा दिवा लावलेला आहे आणि हे तेलाचा दिवा आहे. पाणी ठेवलेलं आहे स्वामी महाराजांसाठी आणि हे आपला कलश आहे वर्षभराचा, आणि ही आपली दत्त महाराजांची पूजा आहे. पाहू शकता, ह्या अशा पद्धतीनं पूजा केलेली आहे मी. चला, आत्ता काढायची आहे देवासमोर रांगोळी. तर तुमच्यासोबत मी रांगोळी शेअर करणार आहे. देवासमोर काढू शकता, उंबरवट्यासमोर काढू शकता. सिंपल अशी छान नाजूक रांगोळी दाखवणार आहे. चला सुरुवात करूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आज रेसिपी वगैरे काहीच नाही, फक्त आज देवासमोर रांगोळी काढायची आहे. चला, कशी सिंपल काढायची आहे. मला जमली म्हणजे तुम्हाला नक्कीच जमणार. काढून बघा. केल्याने होते रे, आधी केलीची पाहिजे. सगळं केल्याने होतं. आपण जर ट्राय केलं तर सगळं जमतं. बघा, सुरुवात करूया. आता 2-2 असे मोजून डॉट काढायचे आहेत पांढऱ्या रांगोळीने. जर तुमच्याकडे ती डब्बी असेल तर डब्बीनं सुद्धा काढू शकता. तर अशा पद्धतीनं वरती जसे डॉट काढलेले आहेत तसे खाली पण काढून घ्यायचे आहेत आणि थोडेसे डॉट आपल्याला मोठे काढायचे आहेत, कारण या डॉटपासूनच आपण एक फक्त बोटाने रांगोळ काढायची आहे, बोट त्यावर फिरवून. तर खूप सुंदर अशी रांगोळी आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि नक्की अशा पद्धतीने देवासमोर काढून बघा आणि उंबरा असतो ना, उंबरवट्याच्या समोरसुद्धा काढून बघा. खूप सुंदर दिसते आणि घराला असा लुक छान येतो अशा रांगोळीने. चला बघा, मी जशा पद्धतीने बोट फिरवत आहे रांगोळीमध्ये, त्याच पद्धतीनं तुम्हाला सुद्धा रांगोळी काढायची आहे. जर आवडली तुम्हाला ही रांगोळी तर नक्की व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करून सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर पाहू शकता, जे डॉट आहे त्याच्यामध्ये आपल्या बोटाने थोडंसं गोल करायचं आहे आणि साईडला असं फुलाच्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. खूप सुंदर रांगोळी आहे. मला जमली म्हणजे तुम्हाला नक्कीच जमणार, कारण मी पण अशीच काढून बघते आणि त्यानंतर तुमच्यासोबत शेअर करीत आहे. खूप दिवसाच्या नंतर रांगोळीचा व्हिडिओ शेअर करीत आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडतात का रांगोळीचे वगैरे, ते नक्की कमेंटद्वारे कळवा. आता तुम्हाला जवळून दाखवते मी कशा पद्धतीनं फूल तयार करीत आहे. तर पाहू शकता, बोटांना असं गोलमध्ये करून घ्यायचं आहे आणि साईडला बोटाच्या मदतीनं फुलाचा आकार द्यायचा आहे, म्हणजे पाकळ्या करायच्या आहेत. पाहू शकता, अशा पद्धतीने 4-4 डॉट काढलेले आहेत आणि आपल्याला आतमध्ये सुद्धा एक डॉट काढून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीनं फूल तयार करून घ्यायचं आहे. आता यामध्ये रंग भरून घ्यायचा आहे. छान आपल्या आवडीप्रमाणे रंग भरून घ्यायचा आहे. आता ही काही रांगोळी मी कुठं पाहिलेली नाही, पण माझ्या मनाने मी केलेली आहे. म्हणजे असे फुलं वगैरे बोटानं केलेले पाहिलेले आहेत, पण म्हणलं चला अशी जर आपण ह्यालाच वेगळा आकार देऊया आणि वेगळं थोडंसं डिझाईन करूया, म्हणून मी मनाने डिझाईन केलेली आहे. आता या फुलामध्ये छान असा रेड रंग म्हणजे लाल कलरचा रंग भरून घेते. पांढरा आणि लाल मग कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं. आपण आपल्या आवडीप्रमाणे भरू शकतो. यामध्ये जांभळासुद्धा रंग खूप सुंदर दिसतो बघा. तर मी लाल कलरचा रंग भरून घेणार आहे. 4 फुलामध्ये लाल भरणार आहे आणि 4 फुलामध्ये पिंक म्हणजे राणी कलर भरणार आहे. राणी कलर पण पांढऱ्याला कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतो. हे पाहू शकता, अशा पद्धतीने रांगोळीमध्ये रंग भरून घ्यायचे आहेत. आता साईडनं दोन्हीच्या मध्ये आपल्याला हिरवे डॉट काढायचे आहेत आणि आतमध्ये पांढरा डॉट काढायचा आहे. पांढऱ्या डॉटला थोडंसं चापट करायचं आहे, बोटानं असं दाबून घ्यायचं आहे आणि एखादी काडी घ्यायची आहे. काडीच्या मदतीनं त्याला जिलेबीचा आकार द्यायचा आहे, गोल राऊंड असा. खूप सुंदर रांगोळी दिसतात.
तुळशीसमोर पण काढायला वेगळी दिसते. अशी छोटीशी रांगोळ जर आपल्याकडं कुठं जागेचा ॲडजस्ट नाही, समजा तुळशीसमोर जागेची ॲडजस्ट होत नाही तर, आणि तुम्हाला जर रांगोळी काढायला खूप आवडतं तुळशीसमोर, दरवाजासमोर, तर तुम्ही अशा छोट्या छोट्या रांगोळी काढू शकता. खूप सुंदर दिसतात आणि अशाच पद्धतीचे छोटे छोटे फुलंसुद्धा आपल्याला छान काढता येतात. पण हळूहळू एक एक व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. फक्त तुम्ही आवडत असतील तर हो म्हणून कमेंट करा, म्हणजे श्री स्वामी समर्थ लिहा, म्हणजे मलाही समजेल की तुम्हाला रांगोळी आवडतात आणि तुम्हाला रांगोळी काढण्यामध्ये इंटरेस्ट आहे, जसा की मला आहे. मला पण खूप आवडतात आणि मला अशा वेगवेगळ्या रांगोळी काढायला खूप इंटरेस्ट आहे. त्यामुळे मी असे काढून पाहत असते. आणि खरं तर आपली आवड आपण जोपासायला पाहिजे. आपल्यात जे काही आवडतं ना ते आपण आपल्या आवडी जोपासायला पाहिजे. चला, फायनल लुक आपल्या रांगोळीचा असा आलेला आहे. आता एक साईडला पावलं देवीची आणि एक साईडला स्वस्तिक काढून घेणार आहे. तर काढलेला आहे, पाहू शकता. फायनल लुक आपल्या देवघराचं असं झालेलं आहे. कसा वाटला आजचा छोटासा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. श्री स्वामी